बाय द वे बऱ्याच वर्षानंतर मी पुन्हा अ, महाभारत वाचायला सुरुवात केली आणि मी या श्लोकापर्यंत आलो आणि मला रिअलाईज झालं की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपण भारतीय लोक किंवा भारतीय कल्चर हे बऱ्यापैकी अ, पिछडं आहे, नॉट सो वेल डेव्हलप, वी डोंट हॅव इनोव्हेशन आणि काय काय वगैरे बोलत असतो आपण. पण देन आय रिअलाइज हा श्लोक वाचताना पुन्हा एकदा हा श्लोक वाचताना मला ते लक्षात आलं. गांधारी जी होती ना, गांधारीला वर होता 101 मुलांचा, 100 मुलांचा तिला वर होता. बट समहाव 2 वर्ष प्रेग्नेंट राहिल्यानंतर सुद्धा तिला मुलं होत नव्हतं. म्हणून मग तिने ते जे फिटस होतं ते काढलं आणि ते फिटस जे होतं ते एक हार्ड मास टाईपमध्ये आलं आणि ते आयर्न बॉलसारखं दिसत होतं, लोहाच्या गोळ्यासारखं. सो देन व्यास ऋषी आलेत आणि व्यास ऋषींनी सांगितलं की माझ्याकडे नॉलेज आहे, ते वापरून तू काय कर की ह्याचं 101 पादांमध्ये तुकडे कर आणि ते तुकडे एका मडक्यात ठेव. एका नाही, 100 मडक्यांमध्ये ठेव. आणि त्यामध्ये तूप वगैरे असं बऱ्याच काही काही गोष्टी होत्या. सो त्यानंतर ते 100 कौरव आणि त्यांची एक बहीण दुशिला ती जन्माला आली. आयडिया बिहाइंड महाभारत, जर आपण निलेश ओकांच्या ज्या रिसर्चवरती जर विश्वास ठेवला, आय मीन विश्वास ठेवण्यासारखंच आहे. निलेश ओकांनी जो रिसर्च केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 5,000 वर्ष अगोदर महाभारत झाले, जे आपणही शिकत आलोय. 5,000 वर्षांमागे आपल्याकडे इन्क्युबेशनची पद्धत जिवंत होती, म्हणजे आपण ती वापरत होतो. अँड विच टेल्स अस अ लॉट अबाउट अस, इंडियन कल्चर, इंडियन इनोव्हेशन आणि जी प्रगती आपण त्यावेळी केली होती त्याच्याबद्दलही बऱ्याचशा गोष्टी इथे सांगितल्या जातात. 5,000 years ago we knew a technology which scientists in foreign land have rediscovered, मी म्हणेन, इन्क्युबेशनची पद्धत. अँड नाव वी आर सेईंग किंवा आपल्याला असं वाटतं की आपण पाठीमागे पडलोय आणि फॉरेनर्स सायंटिस्ट हे जरा जास्त प्रगतीशील आहेत किंवा त्यांनी चांगल्या गोष्टी शोधून काढल्यात, नवीन नवीन गोष्टी शोधून काढल्यात. बट डोंट फॉरगेट, आय मीन, us Indian, we forget our culture, our philosophy, our technology, our innovation a lot. आणि आपल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. घर की मुर्गी डाल बराबर, तशा टाईपमध्ये आपण काय केलं होतं 5,000 वर्षांमागे आणि आता जस्ट बिकॉज वी टेंड टू फॉरगेट आवर हिस्ट्री, वी बिलीव्ह दॅट वी आर अ थर्ड वर्ल्ड कंट्री, जे या इंग्रज लोकांनी आपल्या मनात बिंबवलंय की यू आर अ थर्ड वर्ल्ड कंट्री, यू डोंट हॅव गुड टेक्नॉलॉजी, यू आर नॉट इनोव्हेटिव्ह, यू आर नॉट क्रिएटिव्ह, तुम्ही काय शोधून नाही काढले वगैरे वगैरे. वी हॅड दॅट टेक्नॉलॉजी 5,000 years ago, जी त्या लोकांना माहिती नव्हती. म्हणजे हे लोक कसे राहत असणार आणि आज आपल्याला ही लोक बोलतात. बट बिलीफ अँड trust on our own history is what we need to inculcate in our own minds as well as our kids' mind. हे खूप गरजेचं आहे आत्ता भारतासाठी, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, प्लीज सांगा.